बाहेर थांबायचंय.
यंग बॉयज ए वर्सेस महापुरुष पोलीस संघ. सामन्याला होते सुरुवात. पहिली मॅच कुशल आहे त्या ठिकाणी. यावेळी मात्र गणेशकडून चूक घडली गेली आणि या चुकीची किंमत मात्र त्याला मोजावी लागली. एका गुणानं खातं खोटं म्हणजेच यंग बॉयज ए संघ. पहिल्या मॅच दरम्यान चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पुन्हा मॅच यावेळी मात्र काय होईल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चूक घडली गेली. वेगवान मॅच पाहायला मिळाली. जर दुसरा गुण आपल्या संघासाठी मिळवतोय तर म्हणजे यंग बॉयज संघ 2+0. वेगवान मॅच. यावेळेला मात्र शेवटच्या क्षणी ग्रुशल कडून घडली चूक. 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळ होता. सलग 3 गुण यावेळेला मात्र कमावून करतोय म्हणजे यंग बॉयज ए संघ. मॅच केले गेले. या मॅच दरम्यान घडली चूक श्री गणेशा केला गेलाय तो म्हणजेच यावेळेला महापुरुष पोलीस संघाचा 1+3 1-3. यंग बॉयज ए वर्सेस महापुरुष पोलीस बॉयज. (4+1) सगुण फरक पाहायला मिळतो. यावेळी पण एकदा एक अतिरिक्त खेळाडू यावेळी ग्राउंडवर पाहायला मिळतोय. अतिरिक्त खेळाडू 7वा खेळाडू यावेळी ग्राउंडवर पाहायला मिळतोय. काही तांत्रिक अडचणीनंतर मात्र यावेळेला सामन्याला होते सुरुवात. 4-1 मॅच केली गेली होती. यावेळी मात्र चूक घडली गेले. 1 गुण मात्र संघाच्या खात्यात दाखल झालाय. महापुरुष पोलीस 2-4. मॅच केली गेले. यावेळी मात्र ओहो यावेळी शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी तैनात होता 7 नंबर जर्सी परिधान केलेला साहिल. त्याने आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतला. 5+2 5-2 असं गुणफलक पाहायला मिळतोय. इथून पुढे कमबॅक होईल का. पहिल्या सेट दरम्यान महापुरुष पोलीस संघ 3-5 असं गुणफलक पाहायला मिळतोय. सर्वातली गेले मॅच केली गेले. यावेळेला मात्र ओहो यावेळेला मात्र पुन्हा चूक घडते ती म्हणजेच महापुरुष पोलीस संघाकडून वेगवान मॅच केली गेली होती. या मॅच दरम्यान मिळाला 1 गुण आपल्या संघासाठी. यंग बॉयज ए वर्सेस महापुरुष पोलीस संघ 6-3. यावेळेला काय होईल. यावेळेला मात्र वेगवान मॅच केली गेली. पुन्हा एकदा ऋषभ आय थिंक
दोन्ही बाजूने हल्ले प्रति हल्ले चढवले जात आहेत. यावेळेला सचिन आहे त्याच्याकडून लगावले गेले की यावेळेला मात्र काय होणार सामन्यामध्ये काय होणार या मॅच दरम्यान. यावेळेला मात्र दोन्ही बाजूने हल्ले प्रति हल्ले पुन्हा एकदा यावेळेला टेक्निकल टाइमआउट घेतला गेला आहे. कॉमन पॉइंट दिला गेला पंचांकडून पुन्हा रिसेल वाजली गेले. यावेळेला मात्र काय होणार. दोन्ही बाजूचा विचार करता आक्रमण मोठा आहे. यावेळेला मात्र पाहायला मिळतंय 1 पॉइंट घेतला गेला आहे महापुरुष पोलीस संघ 4-6 मॅच केला गेलाय. यावेळेला मात्र त्याचं प्रत्युत्तर चांगल्या प्रकारे पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा यावेळेला महापुरुष पोलीस संघ के गणेश. ओहो यावेळेला मात्र काय होईल. वेगवान मॅच फुटबॉल खेळण्याचा झालाय प्रयत्न आणि यावेळेला मात्र प्रयत्न फसलाय. पाच सहा पुन्हा एकदा मॅच केले गेले. यावेळेला मात्र प्रत्युत्तर पाहायला मिळत आहे. चांगल्या प्रकारचं प्रत्युत्तर दोन्ही बाजूने पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र एक गोल पाहायला मिळतोय तो म्हणजेच रेफरी डिसिजन इज फायनल. पंचांचा निर्णय असेल अंतिम. 7-5 यंग बॉयज ए 7 तर महापुरुष पोलीस 5. दोन्ही बाजूने हल्ले चढवले जात आहेत. यावेळेला प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय परंतु यावेळेला मात्र वरून कोण चांगला प्रयत्न झाला आणि त्यावेळेला मात्र एका गुणाची भर पाहायला मिळाली. वेगवान मॅच पाहायला मिळाली होती यंग बॉयज ए संघाकडून. दोन्ही बाजूंनी चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. क्रीडा रसिक मायबापांचा या ठिकाणी उदंड प्रतिसाद या स्पर्धेसाठी मॅच केला गेला होता. सन्माननीय संतोषजी पाटील सर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. मी सरांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर असल्यास पाहिजे. सन्माननीय संतोषजी पाटील सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. कोणाचे स्वागत सन्माननीय विनीजी सावंत सर यांचे शुभ हस्ते या ठिकाणी सरांचं स्वागत केलं जाईल. दरम्यान 9-6 3 गुणांची आघाडी पाहायला मिळते. पहिल्या सेट दरम्यान यंग बॉयज संघाकडे यावेळेला मात्र एका गुणाची आघाडी कमी केली गेली. मॅच लगावला गेला होता आणि या मॅच दरम्यान एका गुणाची आघाडी कमी केली गेली. 7-9 महापुरुष पोलीस 9 गुण यावेळी पाहायला मिळतात. हो यावेळेला मॅच लगावला गेलाय. वेगवान मॅच पाहायला मिळाला आणि या दरम्यान एका गुणांची भर मात्र पडली ती म्हणजे यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये. निलेश नार्वेकर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. मी मंडळाच्या वतीने सरांचं हार्दिक स्वागत करतोय. वेगवान मॅच पाहायला मिळतो. यावेळेला मात्र शेवटच्या क्षणी चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. 12 नंबरची प्रदान केलेल्या खेळाडूकडून यावेळेला मात्र एका गुणाची भर पडली. 11-7 असा गुणफलक पाहायला मिळतोय. 11 गुण यंग बॉयज ए तर 7 गुण. यावेळेला मॅच चुकले. एका गुणाची भर पडली ती म्हणजेच महापुरुष पोलीस संघाच्या खात्यामध्ये. 8-11 3 गुणांची अजूनही आघाडी आहे यंग बॉयज ए संघाकडे. निलेशजी नार्वेकर सर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय की मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी नार्वेकर सरांचं हार्दिक स्वागत केलं जाते. शाल आणि बुके देऊन सरांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते.
12-8 असं गुणफलक पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र रोमांचक सामना पाहायला मिळतोय. एक बाजूला यंग बॉयज ए वर्सेस महापुरुष पोलीस बॉयज. प्रयत्न शेवटच्या क्षणी मात्र फसलाय यंग बॉयज संघाकडून. 9-12 3 गुणांची आघाडी पाहायला मिळते. महापुरुष पोलीस संघ ही आघाडी कमी करण्याचा पहिला सेट आहे. हा पहिला सेट दोन्ही संघ जिंकण्याचा मात्र प्रयत्न करताना पाहायला मिळतील. नक्कीच थोडस कोच यांच्याकडून काम मात्र दिला गेला आहे. यावेळेला मात्र काय होणार. यावेळेला मात्र पुन्हा एकदा एका गुणांची भर पडली ती म्हणजे महापुरुष पोलीस बाई संघाच्या खात्यामध्ये. 10-12 असं गुणफलक पाहायला मिळते. सलग 2 या गुण यावेळेला घेतले गेले तर म्हणजेच महापुरुष पोलीस संघाकडून यावेळेला मॅच केलं गेलंय. साहिल त्या ठिकाणी आहे परंतु यावेळेला मात्र कुशल यावेळेला मात्र चांगली किक पाहायला मिळाली. चांगलं मॅच पाहायला मिळालं सचिन याकडून. 11-12 एका गुणांची नाममात्र आघाडी पाहायला मिळते पहिल्या सेट दरम्यान. ती म्हणजेच यंग बॉयज संघाकडे मॅच केले गेले. यावेळेस ही आघाडी तोडली जाईल का तुझं चांगलं पाहायला मिळतंय. ओहो यावेळेला मात्र आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा केलाय साहिल याने. एक उंच पुरा असा खेळाडू पाहायला मिळतोय. उंचीचा पुरेपूर फायदा त्याने केला आणि आपल्या संघाचा एक बहुमोल असा गुण त्याने मिळवला. 13-11 कोणाचे होणार वाजणार 3-13 हे या ठिकाणी पाहायला मिळेल. पुन्हा साहिल त्याने लगावला की त्याने मॅच केली आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा सलग दुसरा गुण मिळवतो म्हणजे आपल्या संघासाठी टाइम आउट घेतला गेला आहे. महापुरुष पोलीस संघाकडून गुणफलकाचा विचार केला तर गुणफलक पाहायला मिळतोय 14-11. 14 गुण यंग बॉयज ए तर स्वानंद ज्वेलर्सचे मालक सन्माननीय रोहितजी विरकर सर यांचे या ठिकाणी आगमन झाले. विरकर सरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. सन्माननीय रोहितजी विरकर सर स्वानंद ज्वेलर्सचे मालक. मॅच केला गेला. यावेळेला मात्र फसलाय प्रयत्न आणि या प्रयत्नादरम्यान एक गुण दिला गेलाय तो म्हणजे महापुरुष पोलीस संघाला. 12-14 पहिला सेट आहे. यावेळेला मात्र पहिल्या सेट दरम्यान दोन्ही संघाकडून वेगवान प्रयत्न पाहायला मिळतोय. मॅच केला गेला. यावेळेला मात्र नेट दरम्यान आहे साहिल त्याने केला गेला प्रयत्न परंतु यावेळेला रुशील देखील आहे. उंचीचा पुरेपूर फायदा दोन्ही बाजूने घेतला गेलोय. यावेळेला मात्र काय होणार सामन्यामध्ये. यावेळेला प्रयत्न फसला एक गुण घेतला गेलाय तो म्हणजे महापुरुष पोलीस संघाकडून. 13-14 एका गुणांची आघाडी यावेळेला पाहायला मिळते ती म्हणजे यंग बॉयज संघाकडे. यावेळेला मात्र प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. ऑल 14 चांगला प्रयत्न काही शेवटच्या काही मिनिट दरम्यान पाहायला मिळत म्हणजे महापुरुष पोलीस संघाकडून 14 पहिला सेट आहे. यावेळेला मात्र प्रयत्न चांगला होणं गरजेचं असेल. दोन्ही संघाचा विचार करतो दोन्ही संघ फारच तगडे आहेत. यावेळेला वेगवान मॅच पाहायला मिळतोय. वेगवान मॅच पाहायला मिळाला. मॅच फसला आणि यावेळेला मात्र गणेश कडून मॅच फसला. 15-14 ओहो यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा मॅच फसला आहे तो म्हणजे गणेशच्या कडून. 16-14 साहिल त्या ठिकाणी आहे. यावेळेला मात्र चांगला पाहायला मिळतोय दोन्ही बाजूने आणि यावेळेला मात्र मॅच फसला आणि एक गुण मिळतोय तो म्हणजेच महापुरुष पोलीस संघाला. 15-16 प्रत्येक मॅच दरम्यान यावेळेला मात्र एक वेगळी हो यावेळेला मात्र मॅच केली गेली ती
15 मॅच केली गेले. यावेळेला मात्र यावेळेला काय घडतंय, यावेळेला मात्र मॅच फासले. एक गुण पुन्हा एकदा मिळतोय तर म्हणजेच यंग बॉयज संघासाठी. 18-15 पुन्हा मॅच केली गेले. यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. ऋषभ आहे त्या ठिकाणी, प्रयत्न करावा लागेल गणेश कडून. गणेश यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूंनी यावेळेला प्रयत्न चांगला केला जातोय. किक लगावली गेले. यावेळेला मात्र यंग बॉयज वर्सेस हो यावेळेला मात्र शेवटच्या क्षणी मात्र चूक घडली गेली ती म्हणजे आदित्यकडून आणि या चुकीची किंमत मात्र त्याला मोजावी लागली. 19-15 यंग बॉयज 19 तर 15 गुण पाहायला मिळतात. महापुरुष पोलीस संघ पहिला सेट आहे. यावेळेला मात्र प्रयत्न करणं गरजेचं असेल. हो यावेळेला मात्र पुन्हा एकदा चूक घडली गेली ऋषल कडून आणि पुन्हा एकदा एका गुणांची भर पडली ती म्हणजेच यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये. पहिला सेट या ठिकाणी जिंकला तो म्हणजेच यंग बॉयज एस सॉरी टाइम आउट घेतला गेलाय. या टाइम आउट दरम्यान गुणफलक पाहायला मिळतोय. 20-15 दरम्यान व्हिसल वाजली गेली. पुन्हा एकदा होईल सामन्याला सुरुवात. पहिला सेट पाहायला मिळतोय. 5 गुणांची आघाडी यावेळेला पाहायला मिळेल ती म्हणजेच यंग बॉयज संघाकडे. मॅच केला गेलाय. ऋषल आहे त्या ठिकाणी तैनात. यावेळेला प्रयत्न शेवटच्या क्षणी मात्र फसलाय आणि एका गुणांची आघाडी कमी केली ती म्हणजेच महापुरुष पोलीस संघानं. इथून पुढे ही आघाडी तोडली जाईल का, आघाडी कमी केली जाईल का हे देखील पाहायचं आहे. यावेळेला मॅच फसलाय. एका गुणांची लीड मात्र यंग बॉयज संघाकडे पाहायला मिळते. 21-16 हो पुन्हा एकदा ऋषल चुकताय. पुन्हा एकदा एक गुण दिला गेला आहे तो म्हणजेच यंग बॉयज संघाकडे. पहिला सेट आहे. या सेट दरम्यान चांगली कामगिरी करणं देखील गरजेचं असेल दोन्ही संघांसाठी. मॅच केला गेला होता. यावेळी मात्र सबस्टिट्यूशन केलं गेलंय. सन्माननीय विनोदजी कडू सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मंडळाच्या वतीने सरांचं हार्दिक स्वागत करतोय. सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर आसन असता पाहिजे. सन्माननीय विनोदजी कडू सर. स्कोर पाहायला मिळतोय 18-22. 18 गुण महापुरुष पोलीस संघ तर 22 गुण यावेळेला पाहायला मिळतात. ते म्हणजेच पुन्हा एकदा चूक घडली गेली. यावेळेला मात्र 23 गुण यंग बॉयज ए तर 18 गुण पाहायला मिळत आहेत महापुरुष पोलीस संघ. पहिला सेट आहे. यावेळेला मॅच केला गेला होता. मॅच फसला आणि यावेळेला मात्र एक गुण मात्र पोलीस संघाच्या खात्यामध्ये दाखल झालाय. एका गुणांशी संघ गुणफलक पाहायला मिळतोय. एक गुण घेतला गेलाय. यावेळेला मात्र 20-23 असं गुणफलक पाहायला मिळतोय. 20 गुण महापुरुष पोलीस संघ तर दुसऱ्या बाजूला 23 गुण यंग बॉयज ए संघ. हो यावेळेला मात्र शेवटच्या क्षणी प्रयत्न फसला. एक गुण घेतला गेलाय महापुरुष पोलीस संघ. 21-23 मॅच केली गेले. हो यावेळेला मात्र साहिल कडून घडली गेली चूक. 22-23 महापुरुष पोलीस संघ 22 तर पहिल्या सेट दरम्यान
23 गुण. साहिल कडून यावेळेला मात्र प्रयत्न चुकले नाहीये. यावेळेला मात्र प्रयत्न चांगला केला कारण त्याने आपल्या उंचीचा फायदा केला आणि 1 गुण आपल्या संघासाठी मिळवून दिला. 24-22 2 गुणांची आघाडी यावेळेला पाहायला मिळते. मॅच केला गेला. यावेळेला मात्र मॅच फसला. यावेळेला मात्र 1 गुण पुन्हा एकदा घेतला गेला. तो म्हणजेच यंग बॉयज संघाकडून पहिला सेट या ठिकाणी संपलाय आणि पहिला सेट जिंकलाय तो म्हणजेच यंग बॉयज ए संघानं. दुसऱ्या सेट दरम्यान काय होईल यापुढे सामना असेल भगवती स्पोर्ट्स बी वर्सेस LVC. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी दाखल व्हायचे. दोन्ही संघाचे कॅप्टन वॉर्मअप करून तयार राहायचे आहे. भगवती स्पोर्ट्स बी वर्सेस LVC. यानंतर आणखी एक व्हॉलीबॉलची मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. ओम साई मित्र मंडळ आणि श्रद्धा स्पोर्ट्स आयोजित कैलासवासी प्रभावती गंगाधर लोंढे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्हॉलीबॉल स्पर्धा 2025 23 ते 26 जानेवारी 2025 गोळाउस्टॉप नाते ही स्पर्धा गोळाउस्टॉप नाते या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. मॅच केला गेला आहे. यावेळेला मात्र विशेष केला आहे तैनात. यावेळेला मात्र वन ऑल. मॅच लागायला गेला. यावेळेला साहिल त्या ठिकाणी आहे तैनात. यावेळेला मात्र साहिल कडून मोठा प्रयत्न होणं गरजेचं असेल. पहिला सेट गमावल्यानंतर मात्र यावेळेला मात्र महापुरुष पोलीस बल संघ के गणेशच्या चेहऱ्यावर जल्लोष पहा मित्रांनो. असं गुणफलक पाहायला मिळतो. मॅच केला गेला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा प्रयत्न पाहायला चांगला पाहायला मिळेल. हो यावेळेला मात्र चांगला प्रयत्न पाहायला मिळाला तो म्हणजेच महापुरुष पोलीस संघाकडून 3-1 कुशल कडून लगावा लागला मॅच. यावेळेला मात्र प्रयत्न चांगला नक्कीच करावा लागेल तो म्हणजेच यंग बॉयज संघाकडून प्रयत्न चांगला केला गेला आहे. 1 गुण घेतला गेला आहे. 2-3 गुणफलक पाहायला मिळतोय. 5 नंबर कडून मॅच केला जाईल. यावेळेला प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. रुशल आहे. साहिल कडून वेगवान मॅच केला गेला आहे. पुन्हा एकदा यावेळेला मात्र प्रयत्न साहिल कडून केला जाईल. हो यावेळेला मात्र त्या ठिकाणी ओमकार होता त्याने फुटबॉल खेळण्याचा केला प्रयत्न. शेवटच्या क्षणी मात्र चांगला मॅच लागावा लागला साहिल याच्याकडून.
3 ऑल. हो हो यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय महापुरुष पोलीस संघाकडून. हो यावेळेला प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय महापुरुष पोलीस संघाकडून. वेगवान मॅच केले जाते दोन्ही बाजूने. यावेळेला मात्र काय होईल मैदानावर. कडून लगावली गेले मॅच. यावेळेला मात्र साहिल करतोय वर चढ आणि यावेळेला मात्र आपल्या संघासाठी 1 गुण मिळवतोय. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला गेलाय तो म्हणजे साहिल याच्याकडून. फॉर ऑल असं कोणी फरक पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने वेगवान हल्ले प्रतिहल्ले चढवले जात आहेत. यावेळेला मात्र काय होणार मैदानावर. चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय यावेळेला मात्र दोन्ही बाजूने. हो यावेळेला मात्र मॅच केला गेला श्रेयश याच्याकडून. प्रयत्न सक्सेस झाला आणि 1 गुणांची भर पडली ती म्हणजेच आपल्या संघाच्या खात्यात यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये. 5-4 सगुण फरक पाहायला मिळतो. पहिला सेट गमावल्यानंतर मात्र पुन्हा एकदा बॅकफुटर संघ पाहायला मिळतो म्हणजेच महापुरुष पोलीस संघ. 6-4 सगुण फरक पाहायला मिळतोय. मॅच केला गेलाय साहिलच्याकडून. चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. मंदारा आहे तैनात. यावेळेला मात्र महापुरुष पोलीस संघाच्या खात्यामध्ये 1 गुण दाखल होईल. 5-6 गुणफलक पाहायला मिळतोय. 1 गुणाची आघाडी. पहिला सेट गमावल्यानंतर हा सेट यावेळेला मात्र जिंकावा लागेल तो म्हणजे महापुरुष पोलीस संघाला. नाहीतर या स्पर्धेतून आपल्याला बाहेर व्हावं लागेल. पुन्हा एकदा यावेळेला मात्र मॅच केला गेलाय. यावेळेला प्रयत्न चांगला पाहायला मिळतो दोन्ही बाजूने. एक वान मॅच. यावेळेला क्षेत्ररक्षक विषय आहे. बॅक किक लागून गेले ओमकारच्याकडून. दोन्ही बाजूचा विचार केला तर दोन्ही बाजूने आक्रमण जोरात आहे. प्रत्युत्तर जोरात केलं जात आहे. देखील आहे यावेळेला विषय देखील आहे. ओमकार. हो 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 ओमकारनं शेवटच्या क्षणी मात्र प्रयत्न फसला ओमकारकडून. 1 गुण दिला गेला तो म्हणजेच यंगबाजी संघासाठी. हो यावेळेला मात्र यावेळेला ओमकारकडून चूक घडत नाहीये. 6-7 असा गुण पाहायला मिळतोय. ओमकारनं लगावली मॅच. यावेळेला मॅच दरम्यान मिळाला 1 गुण आपल्या संघासाठी. चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेला मात्र लगावला गेले मॅच. यावेळेला 1 गुण मिळेल तो म्हणजेच 7 ऑल 7 ऑल. रॅपिड डिसिजन फायनल 7 ऑल मॅच केले गेले. यावेळेला मात्र महापुरुष पोलीस संघाकडून प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. ओहो यावेळेला मात्र शेवटच्या क्षणी ओमकार प्रयत्न फसला आणि 1 गुण पुणे संघाच्या खात्यात दाखल झालाय. 8-7 दोन्ही संघ वरचढ पाहायला मिळतात. यावेळेला प्रयत्न चांगला पाहायला मिळेल. रुशला आहे. प्रयत्न चांगला करणं गरजेचं असेल. यावेळेस या शेट दरम्यान विजय मिळवायचा असेल तर मात्र प्रयत्न दोन्ही बाजून करणं गरजेचं असेल. यावेळेला मात्र पंचाचे रिसल वाजले गेले. 1 गुण दिला गेला तर म्हणजेच महापुरुष पोलीस संघासाठी. 8 ऑल गुण फलक पाहायला मिळतोय. दोन्ही संघ यावेळेला दुसरा शेट जिंकलं तर यावेळेला प्रयत्न करताना पाहायला मिळतात. यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. वरून त्या ठिकाणी होता. यावेळेला मात्र विशल देखील आहे. गौरव आहे. तर दोन्ही बाजूंनी यावेळेला मात्र प्रतिभेचं चांगलं पाहायला मिळतंय. हो यावेळेला मात्र चांगली मॅच पाहायला मिळाली. 18 नंबर तर प्रदान केलेल्या खेळाडूकडून आणि या दरम्यान 1 गुण आपल्या संघासाठी त्याने मिळवला आहे. 9-8 असा गुण फरक पाहायला मिळतोय. 1 गुणाची आघाडी आहे.
मॅच केला गेला आहे, परंतु यावेळेला मात्र गणेश कडून फसला गेला मॅच. या दरम्यान एक गुण पुन्हा एकदा बहाल केला गेला, तो म्हणजेच यंग बॉयज ए संघासाठी. दहा 8. हो यावेळेला चांगला पुन्हा एकदा गणेश कडून पाहायला मिळाला. मागच्या चुकीतून काहीतरी शिकून यावेळेला मात्र गणेशने प्रयत्न केला, प्रयत्न सक्सेस झाला आणि यावेळेला मात्र त्याच्याकडून चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. 9-10. साहिल चांगला किक लगावतो आपल्या संघात, पण यावेळेला मात्र महापुरुष पोलीस संघाकडून चूक घडते. चुकीला माफी नाही आहे मित्रांनो. ऑन फील्ड ग्राउंडवर अशाच प्रकारच्या चुका करून तुम्हाला चालणार नाहीयेत. 11-9. दोन्ही बाजूंनी यावेळेला मात्र साहिल कडून मोठे विषय असेल. लेफ्ट हँडेड प्लेअर आहे, यावेळेला मात्र चांगली मॅच लगावतोय आपल्या संघासाठी. यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतो दोन्ही बाजूने, परंतु यावेळेला मात्र प्रयत्न फसला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा एक गुण घेत होते, म्हणजे यंग बाजी संघ बॅकफुटवर आहे. 3 गुणांची आघाडी पाहायला मिळते. 12-9. यंग बाजी 12 तर 9 गुण आहेत. हो यावेळेला पहा एक गुण घेतोय तो म्हणजे गणेश आपल्या संघासाठी. आघाडी कमी केली होते 10-12. गुण परत पाहायला मिळतोय. गणराज ग्रुप आयोजित व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी 2025 दर्जेदार नियम या ठिकाणी पाहायला मिळतंय. 10-12 असा गुण परत पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तगडे पाहायला मिळतात. यावेळेला मात्र प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. व्हॉलीबॉल खेळला गेला आहे आणि फुटबॉलच्या रूपामध्ये 13-10. पहिला सेट काही गुणांच्या फरकाने गमावल्यानंतर मात्र यावेळेला प्रयत्न चांगला करावा लागेल, तो म्हणजेच महापुरुष पोलीस संघाला. यावेळेला मात्र एक गुण आपल्या संघासाठी मिळतोय, तो म्हणजे सचिन. यावेळी चांगला प्रयत्न पाहायला मिळेल. 11-13. 2 गुणांची आघाडी पाहायला मिळते. मॅच केला गेला. यावेळेला मात्र गौरव आहे. हो यावेळेला पुन्हा एकदा साईने केलाय प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्न सक्सेस झालाय. एक गुण मात्र आपल्या संघासाठी जोडला गेलाय. 14-11. 14 गुण यंग बॉयज ए तर 11 गुण महापुरुष पोलीस संघ. पहिला सेट थोडक्यात गमावल्यानंतर मात्र यावेळेला प्रयत्न होईल का महापुरुष पोलीस संघाकडून. साहिल आहे तैनात. यावेळेला मात्र गौरव देखील आहे. बॅश किक लगावला गेलाय, प्रयत्न फसलाय आणि यावेळेला पुन्हा एकदा एक गुण संघाच्या खात्यात दाखल झाला, तो म्हणजे महापुरुष पोलीस बॉयज. दोन्ही बाजूचा विचार केला तर मात्र पोलीस बॉयज संघासाठी हा महापुरुष पोलीस संघासाठी करोया मोडची स्थिती पाहायला मिळते. पहिला सेट गमावलाय 2 ते 3 गुणांनी मॅच लगावले गेले. यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळेल. मॅच लगावली गेले आणि यावेळेला मात्र एक गुण आपल्या संघासाठी मिळवत होते, म्हणजेच 8 नंबरचा हा खेळाडू गुण पाहायला मिळतोय. 15-12. 15-12. ओहो यावेळेला मात्र पुन्हा चूक घडली गेले. 16-12 गुणफलक पाहायला मिळेल. 4 गुणांची आघाडी पाहायला मिळते. यंग बॉयज एकरे. इथून पुढे कम बॅक करणं गरजेचं झालं, ते म्हणजेच महापुरुष पोलीस संघाला. पहिला सेट गमावल्यानंतर मात्र थोडेसे कोच यावेळेला कान मंत्र देताना दिसत आहेत महापुरुष पोलीस संघासाठी. यापुढे सामना असेल भगवती स्पोर्ट्स बी वर्सेस LVC. दोन्ही संघांनी वॉर्मअप करून तयार राहायचं आहे. भगवती स्पोर्ट्स बी वर्सेस LVC. पुन्हा एकदा 15 कडून रिसल वाजले गेले. मॅच केला गेला. यावेळेला फर्स्ट एक मॅच पाहायला मिळाला, परंतु एक गुण मात्र आपल्या संघाच्या खात्यात जमालाय.
17-12. तर प्रत्येक मॅच दरम्यान यावेळेला मात्र आखाडी वाढवताना दिसतोय तो म्हणजेच यंग बॉयज ए संघ बॅकवॉटर पडलाय महापुरुष पोलीस संघ 17-12. पुढे रुशल आहे प्रयत्न चांगला पाहायला मिळेल. ओहो यावेळेला मात्र शेवटच्या क्षणी काय होईल मैदानावरच टाळ्यांच्या गजरामध्ये देखील या ठिकाणी स्वागत केलं गेलं. परंतु यावेळेला मात्र वरून ओमकारकडून मॅच लागावला गेला आणि मॅच सक्सेस झाला आणि यावेळेला मात्र एका गुणाची भर पडली ती म्हणजेच महापुरुष पोलीस संघाच्या खात्यामध्ये. 17-13 13-17. सचिन आहे यावेळेला प्रयत्न ओमकारकडून केला गेलाय. गौरव देखील आहे यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय परंतु शेवटच्या क्षणी मात्र प्रयत्न फसला आणि एक गुण मिळवलाय तो म्हणजेच यंग बॉयज संघाने. यावेळेला सामन्याचा विचार करतो पहिला सेट गमावल्यानंतर दुसरा सेट जिंकण्याच्या इराद्याने उतरलाय मैदानावर तो म्हणजे महापुरुष पोलीस संघ. 18-13 मॅच केले गेले. मॅच सर्व्हिस पाहायला मिळते. यावेळेला मात्र काय होणार यावेळेला प्रयत्न दोन्ही बाजूने चांगला पाहायला मिळतोय पण शेवटच्या क्षणी मात्र प्रयत्न फसलाय तो म्हणजेच मुकेश याच्याकडून. 14-18 4 गुणांची आघाडी अजूनही पाहायला मिळते ते म्हणजेच यंग बॉयज संघाकडे. प्रयत्न दोन्ही बाजूने केला जातोय. यावेळेला मात्र काय होणार. ओहो यावेळेला मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळाला पण तो शेवटच्या क्षणी मात्र प्रयत्न फसला आणि एक गुण आखाडी कमी केली गेली ती म्हणजेच यंग बॉयज संघाकडून. गुणफलकाचा विचार तर 15-18 3 गुणांची आघाडी पाहायला मिळते. मॅच केला गेलाय मॅच सर्व्हिस पाहायला मिळते. यावेळेला मात्र काय होणार मैदानावर पुन्हा एकदा यावेळेला मात्र चूक घडली गेली. 2 नंबरचा शिपदन केला खेळाडूकडून घडली गेली चूक. यावेळेला मात्र एक गुण पुन्हा एकदा संघाच्या खात्यात. 16-18 मॅच सर्व्हिस केले गेले. यावेळेला मात्र गौरव आहे यावेळेला मात्र चांगली मॅच पाहायला मिळते. रुशल आहे यावेळेला मात्र दोन्ही बाजूंनी प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. ओहो यावेळेला मात्र विशालकडून घडली गेली चूक. यावेळेला मॅच दरम्यान चिंटू आउट पार गेला आणि या दरम्यान एक गुण घेतला गेलाय. 19-16 असा गुण त्याला पाहायला मिळतो. या दरम्यान पुन्हा रिसर वाजले गेले. पंचांची मॅच केली जाईल. मॅच सर्व्हिस पाहायला मिळते. या दरम्यान विशाल आहे गणेश कडून देखील यावेळेला पुन्हा एकदा चूक घडली गेली. एक मॅच पाहायला मिळाली होती. या दरम्यान चूक घडली गेली आणि एक गुण मात्र टाइम आउट घेतला गेलाय. पुढील सामना असेल भगवती स्पोर्ट्स बी वर्सेस एलव्हीसी. दोन्ही संघाचे कॅप्टन वॉर्मअप करून तयार राहायचं आहे. गणराज ग्रुप आयोजित रत्नागिरी जिल्हा व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी 2025 दर्जेदार नियोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. क्रीडारसिक मायबापाचा उदंड प्रतिसाद कलसी प्रमोद महाजन क्रीडा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. या स्पर्धेचं 30रं वर्ष. दर्जेदार नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगले प्रयत्न पाहायला मिळतो दोन्ही बाजूने. यावेळेला मात्र महेश कडून प्रयत्न कसला गेलाय. सर साहिल त्या ठिकाणी होता. ओहो यावेळेला मात्र पुन्हा एकदा चूक घडले. ती मी साहिल कडून लेफ्ट हँडेड मॅच करण्याचा प्रयत्न. 18-20 मॅच केला गेलाय. मॅच सर्व्हिस पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा साहिल प्रयत्न करेल. यावेळेला मात्र ओहो यावेळेला काय घडलंय मैदानावर.
पुन्हा त्या एक गुण दिला गेलाय. 19-20 एका गुणांची आघाडी पाहायला मिळते यंग बॉयज संघाकडे. 19-20 असा गुणफला पाहायला मिळतोय. चांगला सामना आपल्या भेटीसाठी आलाय तो म्हणजेच महापुरुष पोलीस तर दुसऱ्या बाजूला यंग बॉयज ए. दोन्ही बाजूने आक्रमण केलं जात आहे. यावेळी मात्र काय होणार मैदानावर. नक्कद बडा ना पद बडा जो मुसीबत में खडा हो सबसे बडा. यावेळेला मात्र तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं असेल. यावेळेला मात्र 20 ऑल दोन्ही बाजूने चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. 20 ऑल असा सामना यावेळेला पाहायला मिळतोय. टाइम आउट घेतला गेलाय. दोन्ही बाजूने कानमंत्र दिला जाईल आपल्या संघासाठी. 20 ऑल यंग बॉयज ए वर्सेस महापुरुष पोलीस संघ. ऑल असा सामना पाहायला मिळतोय. सामना बरोबर पाहायला मिळेल. मॅच सर्व्हिस केले गेले. यावेळेला गौरव आहे तर साहिल कडून देखील प्रयत्न पाहायला मिळाला आणि यावेळेला मात्र यावेळेला प्रयत्न बसत नाही. यावेळेला आपल्या संघासाठी एक गुणाची साहिल कमाई करतोय. 21-20 थोडस टाइम आउट नंतर थोडस कानमंत्र थोडासा सल्ला दिला गेला तो यावेळेला कामी आलाय. मॅच सर्व्हिस केले गेले. यावेळेला पुन्हा एकदा प्रयत्न चांगला होईल का हे देखील पाहायचं आहे. एका गुणाची आघाडी आहे पार्लमेंट मॅच केले गेले. दोन्ही संघ तगडे आहेत. यावेळेला मात्र काय होईल मैदानावर. 21 ऑल 21 ऑल पुन्हा एकदा मॅच केली जाईल. मॅच सर्व्हिस पाहायला मिळते ती म्हणजे रुशेलाच्याकडून. काय होणार सामन्यामध्ये. पहिला सेट गमावल्यानंतर मात्र यावेळेला मात्र कडवी झुंज देतोय तो म्हणजेच महापुरुष पोलीस संघ. हो यावेळेला साहिल चित्राई दाखवले. साहिल दाखवले चतुराई. एक गुण आपल्या संघाच्या खात्यात दाखल. 22-21 22-21 यंग बाजे 22 तर 21 गुण महापुरुष पोलीस संघ. प्रयत्न नक्कीच महापुरुष पोलीस संघाला करावा लागेल. यावेळेला सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर. यावेळेला मात्र चूक घडली गेली गणेश शिवकडून नाही. प्रियाश कुलदीप भाटकर यांच्याकडून सलग 3 पॉईंटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद भाटकर साहेब. ओहो यावेळेला मात्र सलग दुसरा गुण मिळवला आहे तो म्हणजेच साहिल्याने. स्कोर पाहायला मिळतोय 24-21 24-21 असा गुणफलक पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र यंग बॉयज ए संघ दुसरा सेट जिंकण्याच्या यावेळेला मात्र 22-24 असा गुणफलक पाहायला मिळतोय. रुजाची धडधड वाढवणारा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलग 3 पॉईंटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे भटकर सरांकडून. यावेळेला प्रयत्न होईल का तो म्हणजे साहिल्याच्याकडून प्रयत्न करावा लागेल. हो यावेळेला मात्र प्रयत्न आणि या ठिकाणी हा सामना जिंकला तो म्हणजेच यंग बॉयज ए संघानं. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पुढील सामना असेल भगवती स्पोर्ट्स बी वर्सेस LVC. दोन्ही संघाने टॉस साठी यायचंय. भगवती स्पोर्ट्स बी वर्सेस LVC.
यापुढील सामना असेल भगवती स्पोर्ट्स बी वर्सेस एलव्ही